हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता वाजले सकाळीचे 7. ध्रुवी आज लवकर उठली आणि तिचा मूड तरी आज थोडा फ्रेश होता. त्यानंतर ती थोडी मामासोबत खेळली. आज संडे होता आणि इडलीचा प्लॅन होता आज. पण इडलीचा प्लॅन अचानक झाल्यामुळे बॅटर रेडी नव्हतं, तर आम्ही रेडीमेड बॅटर घेऊन आलेलं आणि मग मी इडली कुकरला लावली. कुकरमध्ये म्हणजे इडलीच्या भांड्यामध्ये इडली लावलेली. इकडे ध्रुवी अजूनही मामासोबत खेळत होती, मस्त मामासोबत गप्पा मारत होती. मामा तिला छान छान बालगीते शिकवत होता आणि तो तिला म्हणून दाखवत होता गाणी. ती छान मन लावून ऐकत होती आणि तिला ते आवडत होते गाणी आणि ती मस्त एन्जॉय करत होती. ती मामासोबत खेळत होती तोपर्यंत मी माझी बाकीची कामं उरकून घेतली, झाडून वगैरे घेतलं. तोपर्यंत इकडे इडली पण तयार झाली होती आणि मग इडली मी ताटात काढून घेतली आणि चटणी ऑलरेडी बनवलेली होती. तर इडली आणि चटणी रेडी होतं, तर आम्ही मस्त ताप मारला इडलीवरती. आणि ध्रुवीला आज मी लवकर रेडी केलं होतं. आंघोळ झाल्यानंतर लगेच तिला कपडे वगैरे घालून मी रेडी केलं होतं, कारण आम्हाला डॉटर्स डे सेलिब्रेट करायचं होतं. पण पावसामुळे आम्ही बाहेर नाही जाऊ शकलो, तर तिच्या बाबाने एक पेस्ट्री आणली होती घरीच. तर ती पेस्ट्री आम्ही कट केली, तिचे मस्त फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज घेतले. आम्हाला ॲक्च्युली बाहेर जायचा प्लॅन होता, बट पुण्यातल्या पावसाचा काही भरोसा नव्हता आणि त्या दिवशी पावसाचं वातावरण होतं, सो आम्हाला नाही जमलं बाहेर जायला. तर डॉटर्स डे आम्ही घरीच सेलिब्रेट केलं असं. त्यानंतर ध्रुवीला खूप झोप आली. झोप झाल्यानंतर ती मस्तपैकी उठली आणि तिचे फ्लॅश कार्ड्स ती खेळत होती. तिला आज बाहेर न नेल्यामुळे तिची थोडी किरकिर चालू होती आज. त्यानंतर मी तिला फीड करून तिला झोपवून दिलं. त्यानंतर मी माझी बाकीची कामं आवरली. असं झालं आमचा डॉटर्स डे. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.